मग गाडी घ्यायची कशी, गाडी घेताना काय पाहायचं आणि गाडी घेतल्यानंतर ती व्यवस्थित असेलच याची गॅरंटी वॉरंटी काय, तर त्यासाठी पाहिजे अनुभव, थोडंसं नॉलेज आणि थोडीशी पारखी तुमची नजर असली पाहिजे. कारण गाडी घेताना आपण सगळ्या बाबी निरखून पाहिल्या पाहिजेत. प्रसंगी गाडीच्या खाली झोपूनही पाहिलं पाहिजे की गाडी कुठं सडलेली नाही ना, गाडी कुठं ॲक्सिडेंट नाही आहे ना, गाडी कुठंतरी काम केलेलं नाही आहे ना. चला आता बघूया गाडी घेताना काय काय पाहायचं असतं. गुड मॉर्निंग, नमस्कार. या गाडीचा ब्लॉग आठवतं का तुम्हाला? तुम्ही पाहिला असेल, नसेल तर प्रोफाईलला जाऊन चेक करा. ही गाडी आपल्या एका फॉलोअरनं, आपल्या मित्रानं घेतली होती 3-4 लाखाच्या आसपास. आणि मग गाडीचं इंजिनचं काम निघालं. मग गाडी आपण डायग्नोज केली. आता इंजिनचं काम पूर्ण झालं आहे. अजूनही एक इंजेक्टर थोडासा नॉईज आहे, तो पण चालू ठेवतो मी 8 तास. गाडी 8 तास चालू ठेवल्यानंतर इंजिन नॉर्मल होईल. आता इंजिन सुंदर झालं आहे. पण मी त्यांना फोटोही पाठवला होता. ज्यावेळी मी इंजिन उघडलं, गिअरबॉक्स रिपेअर केलेला होता, इंजिनचे इंजेक्टर बदललेले होते आणि भरपूर काही गोष्टी होत्या की अशी आपली फसवणूक होता कामा नये. म्हणून हाच व्हिडिओ बनवतो मी. गाडी घेताना आपण काय चेक केलं पाहिजे आणि कशी गाडी घेतली पाहिजे हे आवर्जून तुम्हाला सांगणार आहे. थोडासा वेळ द्या, नक्की पहा. जर गाडी घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरेल. गाडी घेताना सर्वप्रथम आपण काय बघतो, हे किलोमीटर. पण लक्षात ठेवा, आजकाल तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं आहे की किलोमीटर ही चेंज होऊ शकतं. मग आपण पाहतो गाडीचं इंटिरियर कसं आहे. गाडीचं इंटिरियर स्वच्छ, सुंदर, थोडासा जर त्याच्यात सुवास असेल तर मग आपण लगेच म्हणतो गाडी खरोखर सुंदर आहे. पण त्याच्यावर जर 4-5 हजार रुपये आपण खर्च केला कुठल्याही घाण गाडीवरती, मी म्हणतो 10,000 रुपये खर्च केला तरी ते चांगलं दिसून येतं. मग आपण काय पाहतो, आपण पाहतो गाडीचं स्टार्टिंग कसं आहे. स्टार्टिंग चांगलं असेल तर मग आपण म्हणतो गाडी खरोखर चांगली आहे. पण लक्षात ठेवा, सकाळी जर गाडी चालवण्यासाठी दमवत असेल आणि एकदा चालू झाली की रनिंगमध्ये गाडी किती वेळा स्टार्टर मारा दिवसात, लवकर चालू होते. मग आपण काय करतो, जसं मेकॅनिक बघतात, ही ऑइलस्टिक काढून इथून पांढरा धूर येतो आहे का, कॉम्प्रेशन बाहेर येतं आहे का, ते आपण पाहतो. पण ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की जोपर्यंत गाडी 20, 25, 30 किलोमीटर चालत नाही, प्रॉपर गाडीचं इंजिन टेम्परेचरला ते येत नाही, तोपर्यंत बॅक कॉम्प्रेशन जाणवत नाही. मग आपण बघतो गाडी दिसायला कशी आहे, कलर वगैरे चांगला आहे ना. 20-25 हजार खर्च केले गाडीवरती तर रिपेंट होऊन पॉलिश करून ही गाडी चकाचक दिसते. आणि गाडी घेताना एकंदर आपला स्वभाव असा असतो ना माणसाचा की कुठलीही गोष्ट घ्यायला जर वेळ लागत असेल तर आपण कुठलीही गोष्ट बघितली की लगेच तिच्या प्रेमात पडतो आणि ती गाडी घेतली जाते. सगळ्यात अगोदर बघायची गोष्ट असते गाडीचं बोनेट उघडल्यानंतर की हे जे ॲप्रन आहेत ना, हे कंपनीचं सील व्यवस्थित आहे का, ॲप्रन सडलेलं नाही आहे ना. आणि दोन्ही बाजूचे ॲप्रन तुम्ही खालून वरपर्यंत चेक केले पाहिजेत. पाठीमागचं फायर पॅनल ओके आहे का, चेसी नंबर जिथं आहे तिथं तो व्यवस्थित कंपनीसारखा दिसतोय का रिपेअर केलेला दिसतोय, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग आपण बघायची असते ही लाईन लेवल, ही गटर लाईन, ही परफेक्ट तुम्हाला एका लाईनमध्ये दिसते का, तिचा शेप व्यवस्थित डिझाईनप्रमाणे आहे का. परत आपल्याला महत्त्वाचं असतं ह्या दरवाजांच्या ह्या ज्या गोट आहेत हे काढून आपण चेक केलं पाहिजे की हे सगळं ओरिजिनल आहे का, काय कुठं रिपेअर केलेलं दिसतंय आपल्याला. त्यानंतर पाहायचं असतं आपण गाडी चालवून की गाडीमध्ये सस्पेन्शनचा आवाज कितपत आहे, इंजिनचा नॉईज कसा येतो आहे, स्टार्टिंग ट्रबल कसा आहे, स्टार्टिंग ट्रबल आहे का, गाडीचं पिकअप चांगलं आहे का. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की गाडीच्या RCवरती आपण गाडीचा चेस नंबर आणि इंजिन नंबर तपासून पाहिला पाहिजे. बरं, हे सगळं झाल्यानंतर थोडंसं खाली जाऊन या बाजूला खाली गाडीचं रस्टिंग आहे का, कारण ह्याच्या खाली गाडीच्या पेट्या असतात ज्या तुमच्या फायर पॅनलला आणि पाठीमागच्या बोर्डला कनेक्ट करतात.